या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सावली एका कामानिमित्त बाहेर चाललेली असते आणि त्यावेळी तिला असं जाणवतं की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. त्यामुळे ती घाबरते आणि आजूबाजूला बघू लागते आणि त्यावेळी अचानक तिच्यासमोर तो जोकर म्हणजेच तो आकार उभा राहतो आणि त्याला असं अचानक समोर पाहून सावली तर खूपच घाबरते. तर तो तिला धमकी देत म्हणत असतो की सावली, उद्या तुझ्या त्या सारंगचं लग्न आहे आणि त्यामुळे तू अजिबात त्याच्या घरी जाण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर काय होईल तुला माहिती आहे ना. परंतु यावेळी सावली त्याच्या धमकीला न घाबरता ती सरळ त्याच्या चेहऱ्यावर जोकरचा जो मास्क असतो तो काढण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे तो आकार घाबरतो. पण तोपर्यंत सावलीने तो मास्क काढलेला असतो, परंतु हा त्याचा चेहरा झाकतो. परंतु सावली आरशामध्ये त्याचा चेहरा पाहते, पण ती काही करणार त्याआधीच तो तेथून पळून जातो. तर दुसरीकडे मेहेंदळ्यांच्या घरी हळदीची तयारी सुरू असते आणि त्याचवेळी भैरवी त्या ठिकाणी येते आणि ती सगळी तयारी पाहून ती हसतच म्हणते की वा तिलोत्तमा, एका पाठोपाठ एक 2 लग्न. तुम्हा मेहेंदळेंना खूपच उत्साह आला आहे वाटतं. आणि ते ऐकून तिलोत्तमा तिला विचारते की तू इथे कशासाठी आली आहेस? त्या दिवशी तर खूप तोऱ्यात सांगितलं होतं ना की मी पुन्हा या घरात पाऊल ठेवणार नाही. मग आता तुझं इथे काय काम आहे? काय संबंध आहे तू इथे येण्याचा? आणि त्यावेळी भैरवी ताराकडे इशारा करत म्हणते की तुझ्या घरची ही एक सून माझी मुलगी आहे आणि तू ज्या दुसऱ्या सुनेला घरातून जबरदस्तीने बाहेर काढला आहे ना, ती सुद्धा माझ्या मुलीसारखीच आहे. मग सांग, या सगळ्याशी माझा संबंध नाही तर मग कोणाचा संबंध असणार? आणि ते ऐकून तिलोत्तमा म्हणते की तुझ्या या मुलीला आम्ही जबरदस्तीने इथे घेऊन आलेलो नाहीये आणि जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर तू स्वतः तिला विचार. आणि मग ती ताराला समोर बोलावते आणि तिला म्हणते की सांग तुझ्या आईला, तुझ्यासोबत आम्ही काही जबरदस्ती केली आहे का? तू हे लग्न जबरदस्तीने केलं आहेस का? आणि त्यावेळी तारा म्हणते की नाही मॉम, मी माझ्या मर्जीने सोहमसोबत लग्न केलं आहे. माझ्यावर कोणीही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाही आहे. आणि ताराच्या अशा बोलण्यामुळे भैरवी खाली मान घालते. तर तिलोत्तमा तिला म्हणत असते की मुळात या लग्नाला माझी मान्यताच नाही आहे. मी तुझ्या या लेकीला माझ्या घरची सून मानतही नाही, त्यामुळे तू हिला घेऊन जाऊ शकते. आणि ते ऐकून भैरवी लगेच ताराचा हात पकडते आणि तिला तेथून घेऊन जाण्यासाठी निघते. पण तितक्यात सारंग त्या ठिकाणी येतो आणि भैरवीला थांबवतो. त्यानंतर तो तिलोत्तमाला म्हणतो की आई, तू विसरतेस का? तू मला काहीतरी शब्द दिलेला आहे. आणि ते ऐकून तिलोत्तमा खाली मान घालते. तर भैरवी म्हणते की तुम्हा मेहेंदळेंचं हे चांगलं आहे, म्हणजे एकाने मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्याने रडल्यासारखं करायचं. आणि मग त्यानंतर ती सोहमला आणि ताराला म्हणते की तुम्ही ना आता हे अश्रू ढाळून काही उपयोग होणार नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही या आईचं मन दुखावलं आहे आणि एक ना एक दिवस तुम्हाला नक्की पश्चाताप होणार हे लग्न केल्याचा. आणि मग ती ताराला असंही म्हणते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तुझी इच्छा असेल तर बाहेर ये. आणि मग ती तेथून निघून जाते आणि मग तारा देखील तिच्यासोबत बोलण्यासाठी बाहेर येते. भैरवी रागातच तिला विचारत असते की काय ठरवलं आहेस मग? लग्नानंतर गाणं गाणार आहेस की नाही? तर तारा म्हणते की मी अजून काही ठरवलेलं नाही आहे, विचार करून सांगेल. आणि ते ऐकून भैरवी खूपच चिडते. ती म्हणत असते की हे काय बोलतेस तू? म्हणजे गाणं गायचं की नाही याचा आता तू विचार करणार आहेस का? एक गोष्ट लक्षात ठेव, त्या म्हात्रेसोबत आपण 7 गाण्यांचं कॉन्ट्रॅक्ट केलं आहे आणि 25 लाख रुपये ॲडव्हान्ससुद्धा घेतला आहे. आणि आता जर तू गाणं गायला नकार दिला ना तर मला त्याला 50 लाख रुपये द्यावे लागतील आणि हा लॉस मला परवडणार नाही. जर तुला गाणं गायचं नसेल तर आधी माझ्या पुढ्यात 50 लाख रुपये कॅश ठेवायची आणि मग तुला जे काही करायचं आहे ना ते करायचं. आणि भैरवीचं असं बोलणं ऐकून तारा तिच्याकडे पाहतच राहते. तर भैरवी तिला धमकी देत म्हणत असते की तो म्हात्रे आज ना उद्या जेलमधून बाहेर येईल आणि मग त्यानंतर तो तुझ्या आवाजाचं सत्य सगळ्यांसमोर आणल्याशिवाय गप्प काही बसणार नाही. त्यामुळे आता तू ठरव की तुला काय करायचं आहे ते. माझं तुला फक्त इतकंच सांगणं आहे की जर तुला या घरामध्ये स्वतःची जागा टिकवायची असेल ना तर तुला ती गायिका तारा वजे म्हणूनच टिकवावी लागेल, नाहीतर तुला या घरात कोणी पायपुसण्याची सुद्धा किंमत देणार नाही, हे लक्षात ठेव. आणि भैरवीचं असं बोलणं ऐकून तारा रडतच तिला म्हणते की अगं मॉम, तू पहिल्यांदा माझ्या घरी आली आहेस, एकदा तू मला प्रेमाने जवळ तरी घे, माझ्यावर माया तरी कर. अगं माझं आता लग्न झालं आहे आणि आता या परिस्थितीमध्ये सुद्धा तुला फक्त बिझनेस आणि पैसाच दिसतो का गं? निदान तू मला आशीर्वाद तरी दे. परंतु भैरवी ताराला आशीर्वादही देत नाही.
ती फक्त ताराला इतकंच म्हणते की तू ज्या गाण्यांचं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आहे ना, ती सगळी गाणी मला वेळेवर पूर्ण व्हायला हवी आहेत. आणि एकदा का ते झालं की मग पुढे काय करायचं हा तुझा प्रश्न आहे, माझा नाही. आणि मग ती तेथून निघून जाते. मात्र त्यामुळे ताराला खूप त्रास होतो. तर दुसरीकडे सारंग आणि त्या अस्मीच्या हळदीसाठी सगळे पाहुणे आलेले असतात. सारंग मात्र एकटाच त्याच्या खोलीमध्ये असतो. त्याला सतत सावलीसोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि मग त्यानंतर त्याला सावलीचा भासही होऊ लागतो. आणि त्याच वेळी सोहम आणि बबलू त्या ठिकाणी येतात आणि सारंगची ही अवस्था पाहून त्या दोघांनाही वाईट वाटतं. तर दुसरीकडे ती अस्मीसुद्धा हळदीसाठी तयार होत असते आणि त्यातच तो आकार तिला सतत कॉल करत असतो. अस्मी काही त्याचा कॉल रिसीव करत नाही, त्यामुळे तो खूप चिडतो आणि कंटिन्यू तिला कॉल करत राहतो. शेवटी वैतागून ती कॉल रिसीव करते आणि विचारते की काय काम आहे. तर तो म्हणत असतो की मी तुला फक्त इतकंच सांगण्यासाठी कॉल केला होता की त्या सावलीला मी फायनल धमकी दिली आहे आणि आता मला तुला भेटायचं आहे. पण ते ऐकून अस्मी म्हणते की तुला काही वेड लागलं आहे का? उद्या माझं आणि सारंगचं लग्न आहे आणि आत्ता या परिस्थितीमध्ये मी तुला नाही भेटू शकत. जर मी तुला भेटायला आले ना तर आपण दोघेही लटकू. आणि ते ऐकून तो आकार खूपच चिडतो. पण त्याच वेळी नेमकी ऐश्वर्या त्या ठिकाणी येते, त्यामुळे अस्मी पटकन कॉल कट करते. ऐश्वर्या तिला हसतच विचारत असते की काय गं, कोणाशी बोलत होतीस तू? तर अस्मी सांगते की काही नाही, मैत्रिणीसोबत बोलत होते. पण तुम्ही इथे का आलात, काही काम होतं का? आणि त्यावेळी ऐश्वर्या सांगते की तुला आई वडील नाही आहेत ना, त्यामुळे मॉमने तुझ्या कन्यादानाची जबाबदारी माझ्यावर आणि नीलवर सोपवली आहे. आणि हे ऐकून अस्मी हसतच म्हणते की वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्यावर ऐश्वर्या तिला म्हणते की हो, पण मला सांग तू नेमकं काय केलं ज्यामुळे ती मूर्ख मुलगी या घरातून निघून गेली? पण अस्मी म्हणते की ते सांगायला मी बांधील नाही आहे. आणि ते ऐकून ऐश्वर्या तिच्यावर खूप चिडते. पण अस्मी म्हणत असते की आत्तापर्यंत तुम्ही जो काही प्लॅन करत होता त्याप्रमाणे मी चालत होते, पण काही झालं का? नाही ना. त्यामुळे मी ठरवलं की मी माझा प्लॅन करणार आणि त्या सावलीला या घरातून बाहेर काढणार. आणि अगदी घडलंसुद्धा तसंच. आणि आता मला असं वाटतं की मला तुम्हाला घाबरण्याची किंवा तुमचं काही ऐकण्याची गरज नाही आहे. इनफॅक्ट मला तर असंही वाटतंय की तुम्हाला आता माझी कॉम्पिटिशन वाटू लागली आहे. आणि ते ऐकून ऐश्वर्या हसतच म्हणते की तू चुकूनही तुझी आणि माझी तुलना करू नको. आणि आपल्यामध्ये जे काही ॲग्रीमेंट झालं आहे ना ते कायम लक्षात ठेव. पण अस्मी हसतच म्हणते की मी तुमच्यासोबत त्यावेळी जे काही ॲग्रीमेंट केलं होतं तेव्हा मी बॅकफूटवर होते, पण आता परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आता मी ते ॲग्रीमेंट पाळण्यासाठी बांधील नाही आहे. आणि अस्मीच्या अशा बोलण्यामुळे ऐश्वर्या खूप चिडते आणि तेथून निघून जाते. दुसरीकडे सोहम सारंगला म्हणत असतो की दादा, तुला सावली बहिणीचे भास होता येत ना रे. अरे मग हेच तर प्रेम असतं. आणि ते ऐकून सारंग त्याच्याकडे पाहतच राहतो. तर बबलू म्हणत असतो की हो सारंग दादा, अरे सोहमला सुद्धा अगदी असंच व्हायचं, त्याला माझ्यामध्ये सुद्धा ताराच दिसायची. आणि मग सोहम सारंगला असं म्हणू लागतो की आपण सावली वहिनीकडे जाऊयात आणि सगळे गैरसमज मिटवूयात. पण त्यावेळी सारंग म्हणतो की जर आपण सावलीकडे गेलो तर मग मॉमला दिलेल्या शब्दाचं काय? आणि ते ऐकून सोहम विचारतो म्हणजे तुझं सावली वहिनीवर प्रेम आहे हे तू नकळतपणे मान्य करतोयस का? पण त्यावेळी मग सारंग काहीच उत्तर देत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.